Now let's see what happened next. So the expansion of Siddhi Jauhar. So after defeating the Adil Shah, what he had done after the annihilation of Adil Shah or Afzal Khan, Shivaji Maharaj captured the Adil Shahi fort Panhala, Vasantgad, Khelna. He renamed खेलना ॲज विशालगड. आता शिवाजी महाराजांनी अफझल खानला मारल्यानंतर पन्हाळा, वसंतगड आणि खेळणा नावाचा किल्ला जिंकला. अँड खेळणा इज रिनेम्ड ॲज विशालगड. खेळणालाच विशालगड म्हटलं जातं. शिवाजी महाराज हॅज पोज्ड अ बिग चॅलेंज बिफोर द आदिलशाही. आता आदिलशाहीच्या समोर शिवाजी महाराज चॅलेंज झाले आणि शिवाजी महाराजांच्या समोर आदिलशाहीचं चॅलेंज आहे. तर फॉर द आदिलशाही सेंट्स सिद्दी जौहर. आता आदिलशाहीमधल्या बडी साहेबांनी अफजल खानला पाठवलं होतं, ज्याला शिवाजी महाराजांनी मारून टाकलं. मग आता आदिलशाहीनी कुणाला पाठवलं? नाव आदिलशाह सेंट सिद्दी जौहर. Who was Siddhi Johar? He was the Sardar of Krunal region. Against Shivaji Maharaj in 1660 he came. So the Adil Shah gave Siddhi the title Salabat Khan. सलाबत खान हे टायटल दिलेलं होतं आदिलशहानी सिद्दी जौहरला. सो आणखी त्याच्यासोबत कोण कोण आलं होतं? द आदिलशाह गेव सिद्दी द टायटल सैबत खान and Rustam e Jaman and Baji Ghorpade. Afzal Khan's son Fazil Khan were also there to help सिद्दी जौहर. आता हे सगळे सिद्दी जौहर सोबत पाठवले शिवाजी महाराजांवर आक्रमण करण्यासाठी. Fazil Khan were also there to help Siddhi Johar. In these circumstances, Shivaji Maharaj took shelter in the पन्हाळा फोर्ट. आता पन्हाळा फोर्ट जो शिवाजी महाराजांनी जिंकला होता अफजल खानला मारल्यानंतर, तिथे शिवाजी महाराज जाऊन बसले होते. सो सिद्धी सोल्जर्स लेड सेज द फोर्ट फॉर अबाउट 5 months. आता शिवाजी महाराज पन्हाळा गडावर आहे हे सिद्धी जौहरला कळलं, तर त्यांनी वेढा दिला. ही सेज द फोर्ट पन्हाळा, वेढा दिला. 5 महिन्यांसाठी वेढा देऊन ठेवलेला होता. शिवाजी महाराज फाउंड हिमसेल्फ ट्रॅप्ड इनसाइड द फोर्ट. आता शिवाजी महाराजांना असं लक्षात आलं की सिद्धी जौहरच्या माणसांनी आपल्याला वेढा घातलेला आहे आणि आपण त्याच्या जाड्यात आता अडकलेलो आहे. सो व्हॉट हॅपन? नेताजी पालकर ट्राईड टू रेज द सेज बाय अटॅकिंग सिद्धीज आर्मी फ्रॉम आउटसाईड. बाहेरून नेताजी पालकर लढतच होते. ही कुडंट सक्सीड इन इट ॲज फोर्सेस वेअर मर्च. पण नेताजी पालकरांना यश मिळालं नाही, कारण मावळे फार कमी होते. शिवाजी महाराजांचं सैन्य फार कमी होतं. सिद्धी शोड नो साईन ऑफ रिलेंटिंग. सो शिवाजी महाराज ओपन टॉक्स विथ हिम. आता सिद्धीसोबत आता समोरासमोर येऊन बोलण्याची वेळ आली, कारण शिवाजी महाराजांना पूर्ण वेढा देण्यात आलेला होता जिथे शिवाजी महाराज होते पन्हाळागडावरती. दिस लेड टू स्लॅकनेस इन सेज राऊंड पन्हाळगड. आणि यामुळे काय झालं, शिवाजी महाराजांनी त्यांच्याशी बोलण्याचं ठरवलं, बोलणी करण्याचं, तर थोडासा तो वेढा जो आहे तो ढिला पडला. सो शिवाजी महाराज टूक ॲडव्हान्टेज ऑफ धिस सिच्युएशन. आणि जसं ते शिवाजी महाराजांच्या लक्षात आलं की आता वेढा आपला ढिला झालेला आहे, या गोष्टीचा फायदा शिवाजी महाराजांनी उचलला. नाऊ व्हॉट हॅपन? लेट सी. सो ऑन धिस ओकेजन शिवा काशीद. आता शिवा काशीद नावाचा एक तरुण होता. ऑन धिस ओकेजन शिवा काशीद अ ब्रेव यूथ केम फॉरवर्ड. आता तो समोर आला आणि तो काय म्हणतो? ही रिझेंबल्ड शिवाजी महाराज इन लुक्स. तो शिवाजी महाराजांसारखाच दिसायचा. ही ड्रेस्ड अप लाईक शिवाजी महाराज अँड सॅट इन अ पालक्वेन. आता तो शिवाजी महाराजांसारखाच त्यांनी काय केलं, तो दिसत होता ना शिवाजी महाराजांसारखा, तो पालखीमध्ये जाऊन बसून गेला. द पालखी लेफ्ट द राजदिंडी गेट. आणि पालखीनी राजदिंडी गेट सोडलं. देन द पालखी लेफ्ट द राजदिंडी गेट. इट वॉज कॅप्चर्ड बाय सिद्धीज आर्मी. इट वॉज डिफिकल्ट सिच्युएशन. शिवा काशीद सॅक्रिफाईड हिमसेल्फ ऑन धिस ओकेजन. आता पालखीत बसून तो गेला शिवा काशीद, आणि त्याला सिद्धीच्या सैन्यांनी पकडलं आणि मारून टाकलं. म्हणजे सिद्धीच्या सैन्यांनी
शिवा काशीद नावाच्या तरुण मुलाला शिवाजी महाराज समजून मारलं आणि त्यांनी स्वतःचं बलिदान दिलं. स्वतःहून तो शिवाजी महाराजांचे कपडे घालून पालखीत बसला. त्याला माहिती होतं की शिवाजी महाराजांना हे मारू शकतात आणि त्यांनी ही सॅक्रिफाईड हिज लाईफ फॉर शिवाजी महाराज. शिवा काशीद सॅक्रिफाईड हिमसेल्फ ऑन दिस ओकेजन फॉर स्वराज. इन द मीनव्हाईल शिवाजी महाराज लेफ्ट द फोर्ट. आणि पालखीत बसून शिवाजी महाराज गेले म्हणून असं त्यांना समजलं आणि शिवाजी महाराज त्या पालखीत नव्हतेच, ते दुसऱ्याच मार्गाने निघून गेले. इन मीनव्हाईल शिवाजी महाराज लेफ्ट द फोर्ट युझिंग अनदर डिफिकल्ट रूट. ही वॉज अकंपनीड बाय बाजीप्रभू देशपांडे. आणि ते कोणासोबत गेले? बाजीप्रभू देशपांडेंसोबत गेले. आता या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडेंचा रोल आलेला आहे. तर बघू आपण काय झालं. बांदल देशमुख अँड सम क्लोज सोल्जर्स or some chosen soldiers. The Siddhi came to know that Shivaji Maharaj has escaped the siege, rounded Pannargarh and proceeded to Vishalgarh. आता सिद्धीला माहिती झालं की शिवाजी महाराज पन्हाळगड सोडून विशालगडावरती गेले. बाजीप्रभू देशपांडे, बांडल देशमुख आणि काही सोल्जर्सला घेऊन. शिवाजी महाराज entrust the responsibility of stopping Siddhi's army at the foot Vishalgarh to बाजीप्रभू देशपांडे. आता शिवाजी महाराजांनी ही जबाबदारी विशालगडाच्या पायथ्याशी सिद्धीच्या सैन्याशी लढण्याची बाजीप्रभू देशपांडेंना दिली होती. बाजीप्रभू देशपांडे checked Siddhi's army at घोड पास नियर गाजापूर. He fought with the greatest valor. आणि शिवाजी महाराजांसाठी बाजीप्रभू देशपांडे पण खूप हिमतीने लढले. He fought with Siddhi with greatest valor. बाजीप्रभू died a hero's death in this battle. आणि या ठिकाणी बाजीप्रभू देशपांडे सुद्धा गेले. बिकॉज बाजीप्रभूज आर्मी हेल्ड सिद्धीज आर्मी ॲट बे, शिवाजी महाराज कुड प्रोसीड टू विशालगड. बाजीप्रभू देशपांडे पायथ्याशी होते विशालगडाच्या, थांबून सिद्धीच्या लोकांना थांबवण्यासाठी. म्हणूनच शिवाजी महाराजांचा प्राण वाचला आणि शिवाजी महाराज विशालगडावरती पोहोचू शकले. व्हाईल गोईंग टू विशालगड, महाराज ऑल्सो क्रश्ड द अपोजिशन ऑफ आदिलशाहीज सरदार दळवी ऑफ पलवान अँड सुर्वे ऑफ श्रृंगारपूर. महाराज रीच विशालगड सेफली. आणि महाराजगड आता विशालगडावरती पोहोचलेले आहेत. व्हाईल शिवाजी महाराज वॉज ट्रॅप्ड ॲट पन्हाळा, Aurangzeb, who had ascended the throne of Delhi, had sent शाइस्ते खान, a Mughal Sardar, to the Deccan. आता ज्यावेळी अफजल खानाला मारून शिवाजी महाराजांनी पन्हाळगड जिंकला होता त्यावेळी दिल्लीचा बादशाह औरंगजेब यांनी शाइस्ते खानाला पाठवलं. आधीच ऑलरेडी शिवाजी महाराजांचा एक शत्रू आहे आदिलशहा, आणखी दुसरा शत्रू तयार झाला शाइस्ते खान. सो ही हॅड इन्व्हेडेड द पुणे प्रोव्हिन्स. आता शाइस्ते खान आलेला आहे पुणेमध्ये. द कॉन्फ्लिक्ट विथ आदिलशाह कंटिन्यूड इवन ॲज द मुघल आर्मी इन्व्हेडेड द स्वराज. महाराज रिअलाइज्ड दॅट इट वूड नॉट बी प्रुडंट टू फाईट टू एनिमीज ॲट वन टाईम. आता महाराजांच्या लक्षात आलेलं आहे की एका वेळी दोन शत्रूंसोबत आपण लढणं बरोबर नाही. आता एकासोबत काहीतरी तह केला पाहिजे. म्हणून मग महाराजांनी काय केलं? लेट्स सी. महाराज रिअलाइज दॅट इट वूड नॉट बी प्रुडंट टू फाईट टू एनिमीज ॲट वन टाईम. सो देअरफॉर आफ्टर रीचिंग विशालगड सेफली ही एंटर्ड इन टू द ट्रिटी विथ द आदिलशहा. आदिलशहासोबत त्यांनी तह केला, ट्रिटी केली, समझौता केला. ॲज पर द ट्रिटी ही रिटर्न द फोर्ट ऑफ पन्हाळा टू आदिलशहा. आणि मग त्या तहामध्ये असं ठरलं की आदिलशहानी आपला पन्हाळगड परत मागितला आणि शिवाजी महाराजांनी तो त्यांना परत दिला. सो दिस इज अबाउट द फाउंडेशन ऑफ स्वराज. अशा पद्धतीने अनेक लोकांचं, शिवाजी महाराजांच्या अनेक शूरवीर असोसिएट्स है ना, सगळे सहकाऱ्यांचं बलिदान या ठिकाणी गेलेलं आहे स्वराज्याच्या स्थापनेसाठी.